नमस्कार, मी प्रियंका स्वरसाजमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण आरोग्यदायी असा मुखवास बनवणार आहोत। त्यासाठी 7 प्रकारच्या बिया आपल्याला लागणार आहेत। त्या सर्व मी समप्रमाणात घेणार आहे। सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया, तसेच टरबूजाच्या बियांचा मगज आपण घेणार आहोत। जवस म्हणजेच अळसी आपण येथे घेणार आहोत। पांढरा तीळ, काळा तीळ आणि बडीशेप सर्व मी 50 ग्रॅम या वजनी प्रमाणात घेतलेला आहे। आता एका वाटीत 1 चमचा हळद, 1 मोठा चमचा काळं मीठ आणि त्याच चमच्याने अर्धा चमचा पांढरं मीठ मी घेणार आहे। 1 मोठा लिंबू याचा रस आपल्याला काढून घेऊन यात टाकायचा आहे। लिंबू पिळून घेतल्यानंतर यात आपण थोडंसं नॉर्मल पाणी घालणार आहोत। अगदी 1 घोट पाणी आपल्याला यात टाकायचं आहे व हे मिश्रण हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ विरघळेपर्यंत हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। या ज्या 7 प्रकारच्या बिया आपण घेतलेल्या आहेत, या बियांना खूप महत्त्व आहे। यात आयर्न, ओमेगा 3 तसेच फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते। या सगळ्या बिया मी हाताने मिक्स करून घेतलेल्या आहेत। यात आता आपण बनवून घेतलेलं पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे व हे पाणी मी हाताने सर्व बियांना लागेपर्यंत मिक्स करून घेणार आहेत। याला 5 ते 7 मिनिटं जातात। हे व्यवस्थित आपल्याला सगळ्या बियांना मीठ लागेल असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे मिश्रण फॅन खाली आपल्याला 1 तास असंच ठेवून द्यायचं आहे। 1 तासानंतर सर्व बियांना हळद, मीठ व्यवस्थित प्रमाणात लागेल। तुम्ही पाहू शकतात 1 तासानंतर अगदीच कोरड्या या बिया झालेल्या आहेत। आता एका मोठ्या पसरट कढईत या बिया मी भाजून घेणार आहे। 2 लॉटमध्ये मी या बिया भाजून घेणार आहे। अगदी लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला ह्या बिया 10 ते 15 मिनिटं भाजून घ्यायच्या आहे। जोपर्यंत तीळ तडतडत नाही तोपर्यंत ही प्रोसिजर आपल्याला अशीच करत राहायची आहे। बिया भाजत असताना हळूहळू तुम्हाला बडीशेपचा सुवास यायला लागेल। दर 4 ते 5 मिनिटांनी ह्या बिया तुम्ही चेक करत राहा। थोडंसं खाऊन तुम्ही या बिया चेक करू शकतात। अगदी कुरकुरीत लागतात तोपर्यंत आपण ह्या भाजून घेणार आहेत। मुखवास छान भाजून झालेला आहे। मी याला बाजूला काढून घेते। वेट लॉससाठी, डायबेटिक्स पेशंटसाठी तसेच PCODसाठी देखील याचा आपल्याला वापर करता येईल। तुम्ही देखील हा मुखवास बनवून बघा। कसा झाला मला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।